हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझं नाव आहे गौरव मेकर आणि आपलं सर्वांचं माझ्या या चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करूया 390 ॲडव्हेंचर साठी बनवण्यात आलेले क्रॅश गार्ड्स बद्दल. 390 ॲडव्हेंचर साठी वेगवेगळ्या कंपनीज आहेत आपल्या इंडियामध्ये आणि इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत. बट इंडियामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ब्रँड्स भेटून जातात. प्रत्येक कंपनी आपले माउंटिंग पॉइंट्स वेगवेगळ्या ठिकाणी बनवतात आणि त्या हिशोबाने गाडीवर माउंट करतात. तर मी जो क्रॅश गार्ड घेतलेला आहे तो आहे मोटोटॉक या कंपनीचा. हा जो क्रॅश गार्ड मला पडलेला आहे 5900 ला. तेव्हा काही डिस्काउंट कुपन्स माझ्याकडे अवेलेबल होते, तर तो अप्लाय करून मला हा पडलेला आहे 5600 मध्ये. काल संध्याकाळी ऍक्च्युअली मी याचा राईट साईड सेक्शनचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्याचा मी व्हिडिओ बनवलेला नाहीये, बट आज मी याचं लेफ्ट साईड सेक्शनचं इन्स्टॉलेशन करणार आहे. जे माउंटिंग पॉइंट्स राईट साईड सेक्शन मध्ये आहे, सिमिलरली एक्झॅक्ट माउंटिंग पॉइंट्स लेफ्ट साईडला सुद्धा आहेत. जास्त वेळ मी तुमचा वाया घालवत नाही आणि सरळ आपण वळूया आता इन्स्टॉलेशनवर. तर हॅलो फ्रेंड्स, ॲक्च्युली मोटोटॉकचा हा जो क्रॅश गार्ड आहे हा आपण इन्स्टॉल करणार आहे आता. तर राईट साईडचा मी इन्स्टॉल केलेला आहे काल. ते इन्स्टॉल करताना मला एक लक्षात आलं की याचा व्हिडिओ आपण केलेला पाहिजे, कारण याचं इन्स्टॉलेशन थोडंसं माझ्यासाठी ट्रिकी होतं जर आपण घरी जर करत आहे. राईट साईडचा आपण केलेला आहे, आज आपण लेफ्ट साईडचा करूया. लेफ्ट साईडला आता सध्या आहे आपला हा स्टॉक वाला जो आहे तो रिमूव्ह करायचा आहे. त्यासाठी पहिले आपल्याला हे 2 बोल्ट्स काढावे लागतील. त्यानंतर हा एक बोल्ट आहे तो काढावा लागेल, बट त्याच्यासाठी आधी आपल्याला हा पॅनल रिमूव्ह करावा लागेल. याला आपल्याला रिमूव्ह करायसाठी आतनं इथे 2 नट्स आहे, हा एक आणि हा एक. ठीक आहे, ते काढावे लागतील आणि नंतर मग याला पुल केलं की हा निघून जाईल. हे जे 2 नट्स आहे इथले या रेडिएटरचे, हे खूप महत्त्वाचे आहे कारण हे आपल्याला पुन्हा लागतील. ठीक आहे, तर हे थोडे सांभाळून ठेवतो इथे साईडला. तर आता या पॅनलला असं पुल केलं की बाहेर येऊन जाईल. हां, हे असं या हां निघालं. तर हा पॅनल आपण काढलेला आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके, आता हे पॅनल पूर्ण ओपन झालेलं आहे, ॲक्सेसिबल झालेलं आहे. तर इथले मी बोल्ट्स आधीच काढून टाकले. ठीक आहे, हा एक बोल्ट काढावा लागेल, हा अजून एक बोल्ट तो काढावा लागेल. तर हा पूर्ण आपला जुना सेक्शन बाहेर निघेल. अजून एक एक्स्ट्रा बोल्ट आहे तो इथे आहे, तो आपल्याला काढावा लागेल आणि रिप्लेस होणार तो एक न्यू बोल्ट आहे मोठावाला, जो मी सांगेल तुम्हाला, जो क्रॅश गार्डसोबत आलेला आहे मोटोटॉकच्या. तर 1 2 3 आपल्याला हा पॅनलसुद्धा रिमूव्ह करावा लागेल. तर इकडे एक चौथा बोल्ट येईल. तर असं याचं माउंटिंग सिस्टम राहणार आहे. आता चला लवकर लवकर समोरचं काम करूया. स्टॉक क्रॅश गार्ड आपण रिमूव्ह केलेला आहे. याचं हे जे माउंट आहे ते पण आपण रिमूव्ह करूया. तर आपल्याला मोटोटॉककडनं हे काही स्क्रूज आणि वॉशर्स मिळालेले आहे. त्यापैकी हा जो मोठा स्क्रू आहे आणि हा एक वॉशर आहे. हा जो वॉशर आहे हा इथे जाणार, इथे. ओके, असा. आणि त्याच्यासोबत हा स्क्रू जाणार. ठीक आहे, तिकडे. ओके, जुना जो स्क्रू आहे तो काढून आपण इथे हा वाला स्क्रू लागणार. आणि हा सगळ्यात मेन स्क्रू आहे, याच्यावर आपला क्रॅश गार्ड मेनली माउंट होणार. म्हणजे मेन जो वजन आहे याच्यावर राहील. थोडासा ट्रिकी पण आहे याला करणं, मी सांगतो तुम्हाला जेव्हा जसं जसं व्हिडिओ समोर जाईल. इथे आपला जुनाच बोल्ट लागणार, जो ऑलरेडी काढलेला आहे तो पुन्हा लागणार स्टॉकवाला. इथे पण जो स्टॉकवाला काढलेला आहे तोच लागणार. आणि इथचा एक बोल्ट आपण काढूया. तिकडे आपल्याला हा बोल्ट आणि हा वॉशर, आपल्याला स्पेसर ज्याला म्हणतात, ते आपल्याला लागेल. याचे सुद्धा आपण स्क्रूज काढले आहे आणि या पार्टला सुद्धा रिमूव्ह केलेला आहे, कारण इथे पण एक माउंट जातो. ठीक आहे, आणि इथे हा असाच ओपन राहील. तर याला आपण क्लोज करायसाठी जो आपण स्क्रू काढला तो आपण पुन्हा इथे लावून देऊ. आणि इथे नवीन स्क्रू लागेल, जो मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे, हा वाला. ठीक आहे, हा स्क्रू इथे लागेल असा. तर ॲक्च्युली हे सगळे बोल्ट्स मी आता इथे, हा एक बोल्ट इथे, जो नवीन बोल्ट आपल्याला मोटोटॉककडनं आलेला आहे तो, आणि कुठे गेला हा एक बोल्ट. ठीक आहे, आणि हा एक बोल्ट. हे असे 4 बोल्ट आता मी लूजमध्ये लावलेले आहे. आता याला टाईट करतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो. ओके, तर ॲक्च्युली हे जे पॉईंट्स आहेत ना, थोडे कंजस्टेड पॉईंट्स आहेत. इकडे स्पॅनर टाकून फिरवणं थोडंसं टफ जातं. जर त्यामुळे मी तुम्हाला थोडं सजेस्ट करेल, मी घरच्या घरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बट सजेस्ट करील जर तुमच्याकडे प्रॉपर टूल्स असतील. हे असे स्पॅनर्सनी थोडंसं टफ जातं. जर प्रॉपर टूल्स असतील, लॉंग टूल्स, तर
बेटर राहील, तुम्हाला इझी जाईल हे सगळं काम करायला. आता मला एक एक चुडी अशी फिरवावी लागत आहे आणि मग हळूहळू चेक करावं लागत आहे. बट लेट इट बी. स्वतःच्या हाताने स्वतःच्या गाडीचं काम करण्यात जी मजा आहे ती वेगळी आहे, त्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. तर म्हणून मी करत आहे, कारण मला मजा येत आहे. पण जर जास्त ट्रिकी असतं तर मला पण जावं लागलं असतं मेकॅनिककडे. ओके, तर मी आता थोडं राईट साईडचे सुद्धा बोल्ट टाईट करून घेतो असा विचार केला, कारण काल रात्री काम केलं होतं तर प्रॉपरली टाईट झालं आहे नाही झालं आहे ते एकदम मेक शुअर करून घेतो, सो दॅट एक फायनल टच येऊन जाईल. ऑलमोस्ट काम झालेलं आहे. बस हा नट मला थोडासा वाटत आहे की याला अजून टाईट करायला हवं, तर याला टाईट करतो, याला एकदा चेक करतो, बस डन. तर या प्रकारे झालेलं आहे माझं काम फायनली. जवळजवळ अर्धा पाऊण तास लागला मला. राईट साईडचंही मी थोडं टाईट करून घेतलं आणि फायनल लुक असा येत आहे. इट्स लुकिंग व्हेरी नाईस. आणि फायनली लेफ्ट साईडचं आता मी फिट केलं, तर हे सुद्धा चांगल्या प्रकारे फिट झालेलं आहे. इट्स लुकिंग व्हेरी स्लीक अँड नाईस. याने ॲक्च्युली पूर्ण कवर येत आहे. हे कवर करेल आपल्या टँक सेक्शनला, हे कवर करेल आपल्या रेडिएटर सेक्शनला आणि हे इंजन सेक्शनला. ठीक आहे. सो दिस इज आवर फायनल आउटपुट आफ्टर द इन्स्टॉलेशन ऑफ दिस मोटोटॉक क्रॅश गार्ड. तर होपफुली तुम्हाला हा इन्स्टॉलेशन व्हिडिओ आवडला असेल. यूट्यूबवर खूप सर्च केलं बट मला मोटोटॉकच्या क्रॅश गार्डचा इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ मला भेटला नाही यूट्यूबवर, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्स्टॉलेशनबद्दल थोडीशी माहिती मिळाली असेल, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गौरव मेकर, सॉरी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. आणि बट मी त्यांना कॉल करून एक कुपन कोड मागितला, मला डिस्काउंट द्या म्हटलं, ऑफर.